काय दामू काका, रस्त्यानं झोका खेळत कुठे चाललाय? अगं पोरे, काय सांगू तू, भुजंग अमृत पिऊन आलो मी. भुजंग अमृत. अरे देवा, म्हणजे भुजंगरामच्या दुकानात पिऊन आला का काय? छे 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 छे, मी पिलो नाही, अमृत राशन केलंय मी. काय अमृत प्यालेली माणसं अमर होते ती, आणि भुजंगरावाचं भुजंग अमृत प्याल्यावर बदनच गचकते ती. अगं ये, असं काय म्हणतीस मला तू? मला मारायचा पण आहे का तुझा? हा, अजून निवडणुका यायच्या आहेत, आलं ध्यानात? मला अजून भुजंग अमृत प्यायचंय. हे भगवान, निवडणुकी पहिले दामू काका रको येते काका, तुमचं काय खरं नाही. होय होय पोरे, होय होय होय. अरे देवा, भुजंग अमृत प्यायच्या आधीच पडला की. नमस्कार आमदार साहेब. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. बोला आमदार साहेब, काय काम काढलं तुम्ही? इन्स्पेक्टर साहेब, आता जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या, कुणाचीही दयामया करायची नाही. जे काय असेल ते तुमच्या नियमान करायचं. तो कुणाच्या पार्टीचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, ते काही मला सांगू नका. फक्त न्याय समान द्यायचा आहे. आमदार साहेब, न्यायाच्या बाबतीत तुम्हाला मी माहीतच आहे. त्यासाठीच मी तुम्हाला इथं बोलवलंय. पण एक लक्षात ठेवा, भुजंगराव पाटील जास्त वळवळ करणारा माणूस आहे, पण त्याला कसं आवडायचं ते तुम्ही ठरवायचं. काय बोलताय साहेब, ते तर तुमच्या पार्टीचे आहेत. मी आमदार आहे, मी स्वतः कोणावर अन्याय कधी केला नाही, आणि इथं फक्त एकटाच माणूस इतरावर अन्याय करतोय, आणि तो अन्याय आता कसा मोडीत काढायचा हे तुम्ही ठरवायचं. ठीक आहे साहेब, इथून पुढे या वर्दीचा दरारा दिसेल. आणि तो दिसावा म्हणूनच मी तर तुम्हाला बोलवलंय. या इलेक्शन पिरियडमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे. आमदार साहेब, ते आता माझ्यावर सोडा. एकेकाला कसा फोडून काढतो ते बघतच राहा. हा, हेच पाहिजे होतं मला. बर, या आता तुम्ही. ठीक आहे, येतो. होय भाऊ मेंबर, हा? आज गावात आमदार येणार राहायचं. येणार वाटतं. जिल्हा परिषद तिकीट कोणाला देतील? भुजंगराव तर म्हणलेत मला देतो. मला म्हणली होती तर. काय येड्यानं करताय राव चेअरमन, तिकीट तर मलाच मिळणार. बघा भाऊ मेंबर, हं? भुजंगराव आपल्या दोघाला बी नाद लावतील आणि तिकीट देतील तेच. अगे मधू, ब्रेक लाव ब्रेक लाव ब्रेक. अहो चेअरमन आणि भाऊ मेंबर, अहो काय सांगू तुम्हाला, ते दामू काका रस्त्यावर पडले बघा, भुजंग अमृत पिऊन. भाऊ मेंबर, ही कसलं अमृत आलंय अजून? भुजंग अमृत गावात नवीन. होय मधू, तुम्हाला सगळं माहित आहे, आणि माझ्याकडनं माहिती काढून घेताय काय? मी आता जाऊन आबासाहेबांना सांगत असते. अगं मधू, आता निवडणुकीचं वारं व्हायला लागलंय, आता लय अमृत येते ते, तो त्याचं नको टेन्शन घेऊ. ते काय माहित नाही, पण मी आता सगळ्या गावाला सांगत असते. भाऊ मेंबर, हे काय तर गावात उठवायची बाटा भुजंगरावच्या विरोधात. थांबवा तिला, थांबू काय? थांबवा. ए मधू, इकडे इकडे. बोला, काय म्हणताय? आता गावची प्रतिष्ठित तुम्ही पण नागरिक आहेत. अगं मधू, भुजंगराव म्हणजे आपल्या गावाचं भूषण आहे, भूषण. तुला तर त्यांनी प्रचार करायला पैसे दिलेत वाटतं. पैसे नाही भाऊ मेंबर, चेक दिलाय, चेक. असं का? हा, कुठलं पैसा आणि कुठलं चेक? आधी पैसा नाही तर चेक द्या लावा, नाहीतर साऱ्या गावात करत असती. हा,
मग गुरव सर, आज कुठला गट येणार आहे भेटायला आपल्याला? नागाच्या वाडीचे सगळे पुढारी आपल्याला भेटायला येणार आहेत. बर सर, सगळ्याबरोबर तुमचं बोलणं झालंय ना? होय साहेब, सगळ्याशी बोलणं झालंय माझं. नक्कीच येणार आहेत ना? हो, नाहीतर आपल्याला पुढे मिटिंगला जायचं आहे. 100% येणार आहे. नमस्कार नमस्कार आमदार साहेब. नमस्ते आबासाहेब, बसा. कसा पाटील? बस. आबासाहेब, अहो आमची तीच चर्चा चालू होती, तोपर्यंत तुम्ही आला. भारी वाटलं बघा, आज वेळेवर आलात तुम्ही. अहो आमदार साहेब, तुम्ही बोलवायचं आणि आम्ही यायचं नाही, असं कधी होईल का? बर आबासाहेब, आमदार साहेब समोर आहेत, जिल्हा परिषदेचं तेवढं काहीतरी बोलून घ्या ना. आबासाहेब, तुम्ही ह्यांना सांगितलं नाही का आपण जिल्हा परिषदच्या तिकिटाबाबतच बोलवलंय आज? वा 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 वा, आमदार साहेब, म्हणजे आमच्या नागाच्या वाडीला जिल्हा परिषदचा मान मिळणार? थांबा जरा, थोडा धीर धरा. आपल्याला आमदार साहेबांचं ऐकायचंय, त्यासाठी तर आपण आलोय. तुम्ही आपलं तुमचंच घोडं पुढं पळवायला लागलाय. थांबा जरा. बरं जाऊ द्या पाटील, इकडे तिकडे असं होत असते, हे ती सोडून द्या. माझ्या तर मनात आबासाहेब आहेत. आबासाहेब उमेदवार, तुम्हाला कसं काय वाटतो? अहो आमदार साहेब, आबासाहेब म्हणजे आमच्या गावचा देव माणूस आहे. अहो तेच आमच्या गावचं कल्याण करू शकतात. अहो पाटील, आम्हाला पण माहिती आहे, आम्ही संपूर्ण तालुक्याचं गुप्त सर्वे केलेलं असते आणि त्या सर्वेमध्ये आबासाहेबाचंच नाव आलंय आणि आबासाहेब तर माझ्या आवडीची व्यक्ती आहे. त्यामुळं मला बरं वाटते आबासाहेब. अहो आमदार साहेब, तुम्ही आमच्यासाठी देवच आहात आणि देवाचा शब्द आम्ही मोडून कसं चालेल? हो आबासाहेब, देव वगैरे काय नाही. तुम्ही जसं जनतेचं काम करताय, कल्याण करताय, तसंच मी जनतेचं काम करतोय, कल्याण करतोय. मग आमदार साहेब, आम्ही लागतो तयारीला. मग तयारी तर करावी लागणारच आहे. भुजनाचं मोठं आव्हान आहे आपल्याला. कोण भुजंग? कुठला भुजंग? अहो, त्या भुजंगरावचे सगळे आव्हानं मोडून टाकू आपण. अहो तुम्ही आमदार साहेब असं बोलता. आमदार साहेबाचा म्हणजे अंतिम शब्द, इतर कोणाला नाव घेऊन आहे. बरं आबासाहेब, पाटील, तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, ही निवडणूक आपल्याला स्वाभिमानाने जिंकायची आहे. प्रतिष्ठेची निवडणूक आहे. कसलाही गोंधळ गडबड झाला नाही पाहिजे. आपल्या कार्याला गालबोट लागलं नाही पाहिजे, याची काळजी तुम्ही सर्वांनी घ्यायची. बर आमदार साहेब, येतो आम्ही. नमस्कार आमदार साहेब. नमस्कार भुजंगराव, बसा. आमदार साहेब, आमच्या आधी आबासाहेबाला घेऊन बसलाय. काय जिल्हा परिषदचं तिकीट फायनल केलं का काय? अहो भुजंगराव, आबासाहेबाला मी नुसतं नादी लावलंय आणि तिकीट तर मी तुमच्याच माणसाला देणार आहे. मग काय टेन्शन नाही. भुजंगरावचा माणूस घेता म्हणल्यावर मी आहे तयार. भुजंगराव, ह्या कोण अजून नवीन? अहो भुजंगराव, त्यांचं राहू द्या. तुम्ही मला शब्द दिलता जिल्हा परिषदला तिकीट देतो म्हणून. अहो अध्यक्ष, आपण तोडगा काढायसाठीच इथं आलोय. भुजंगराव, 2-2 उमेदवार इथं आणून माझी काही गोची करता काय तुम्ही? होय रे लगा, मला वाटलं होतं भुजंगराव मला जिल्हा परिषदेचं तिकीट देतील. इथंच ह्यांची भांडणं लागली. ऐकू आपण नंतर बघू. मग भुजंगराव, निघते मी. मला असं वाटत नाही इथं माझी डाळ शिजल. थांबा मॅडम, तुमचं काय म्हणणं आहे ते तर मांडा, कळू दे सर्वांना. अहो चर्चा चालू आहे अजून, लगेच काय निघालाय तुम्ही? आमदार साहेब, आतापर्यंत तुम्ही ह्या सर्वांना चान्स दिले. एकदा महिलेला पण चान्स देऊन बघा ना. ह्यांच्यातल्या कुणाला काय अडचण आहे का तुम्हाला? आहे का? नाही ना? मग द्या ना तुम्ही मला पण चान्स. नोव्हेंबर, हा, तुमची काही इच्छा बिच्छा आहे का? हे सगळं ऐकूनच माझं समाधान छान झालं.
आता काय वायपट चर्चा नको. उद्या अर्ज भरायचा आहे. काय असेल ते निर्णय इथंच घ्यायचा आणि उद्या अर्ज भरायला जायचं. बघा भुजंगराव, आता लय मोठा पेच पडलाय. मलाच काय कळे नाही तिकीट कुणाला द्यावं आणि कुणाला नाही. तरी पण बघू, काढू काहीतरी मार्ग यातनं. मार्ग फिरग कशाला काढत बसता आमदार साहेब? घ्या माझं नाव आणि विषय सोडून द्या. आमदार साहेब, भुजंगराव, पूनम मॅडमला तिकीट द्यायचंच असेल तर पंचायत समिती द्या. जिल्हा परिषद मलाच मिळली पाहिजे. असं करू भुजंगराव आपण. पूनम मॅडम बी इच्छुक आहे, त्या अध्यक्ष बी इच्छुक आहेत. या दोघांपैकी कोण जास्त पैसे खर्च करल त्याला तिकीट देऊन टाकू. काय बोलताय चेअरमन साहेब? ज्या गोष्टीला माझा विरोध आहे तीच गोष्ट तुम्ही परत पुढे आणताय. बघा चेअरमन, तुम्हाला भुजंगरावात एकत आणि आमदार साहेबात एकत सांगतोय, किती पण पैसा लागू द्या पण तिकीट मलाच मिळलं पाहिजे. अध्यक्ष, मी पण या सर्वांसमोर सांगते, पैसा किती पण लागू द्या, मी महागारी सरणारी मुलगी नाही. भुजंगराव, ही पैशाचं खोड कुणी डोक्यात घातलं यांच्या? हे काय मला पटत नाही बघा अजिबात. अहो आमदार साहेब, आता कुठलीच निवडणूक पैशाशिवाय चालत नाही. साधा कार्यकर्ता घरातनं बाहेर पाठवायचा म्हटलं तर त्याच्या गाडीचं तेल आलं, बाहेर नाश्ता पाणी आलं, त्यानं पदरचं कुठलं घालवायचं हो? भुजंगराव, तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे काय करायचं ते करा. मी तुम्हाला एक मेसेज पाठवतो, त्याच्यावर नाव येईल, कळत. पण या बाकीच्या सगळ्या भानगडी परत माझ्याकडे आणू नका. बरं ठीक आहे आमदार साहेब, नाव तेवढं लवकर कळवा, लागतो काम. कुठलं पैसा आणि कुठलं चेक नाही, आधी द्यायला लावा काय. मग काय टेन्शन नाही, भुजंगरावचा माणूस देणार आहे म्हणल्यावर मी आहे तयार. मार्ग फिरग कशाला काढून बसताय आमदार साहेब? घ्या माझं नाव आणि करा फिक्स. काय बोलताय चेअरमन? या गोष्टीला मला विरोध आहे आणि तीच गोष्ट. बरं असं आता करू भुजंगराव, पूनम मॅडम बी काय मला